हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इंग्लिश लिटरेचर इन मराठी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एज ऑफ चावसर पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण त्यानंतरचं एज म्हणजेच एज ऑफ रिवायवल पाहणार आहोत. एज ऑफ चावसर नंतर येणारं एज ऑफ रिवायवल. रिवायवल म्हणजेच पुनरुज्जीवन. यालाच रिनॅसन्स म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा निर्माण करणे किंवा बळकट करणे. तर या काळात पुन्हा एकदा जुनं कल्चर म्हणजेच ओल्ड इंग्लिश लिटरेचर कल्चर याकडे लक्ष दिलं गेलं. ग्रीक आयडियाज, ग्रीक कल्चरला महत्त्व आलं. या काळात सर्व पोएट्स, रायटर्स, थिंकर्स ह्युमॅनिस्टिक म्हणजेच मानव केंद्रित विचारांना महत्त्व देऊ लागले. याच काळात एक महत्त्वाचं युद्ध देखील झालं, ज्याला वॉर ऑफ रोजेस म्हटलं जातं, जे 1455 पासून ते 1487 पर्यंत चाललं. हे युद्ध इंग्लंडमधील 2 घराण्यांमध्ये झालं, द हाऊस ऑफ लँकेस्टर आणि हाऊस ऑफ यॉर्क. दोन्ही घराण्यांना इंग्लंडवर राज्य करायचं होतं, त्यामुळे त्यांच्यात युद्ध होणं साहजिकच होतं. लँकेस्टर घराण्याचं चिन्ह रेड रोज होतं आणि यॉर्क घराण्याचं चिन्ह व्हाईट रोज होतं. यामुळे याला वॉर ऑफ रोजेस असं म्हटलं जातं. या काळाला एज ऑफ रिवायवल म्हणण्याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे 1476मध्ये इंग्लंडमध्ये सुरू झालेली प्रिंटिंग. तर ही प्रिंटिंग विल्यम कॅक्स्टनने सुरू केली होती, म्हणून विल्यम कॅक्स्टनला द फर्स्ट इंग्लिश प्रिंटर म्हटलं जातं. आता या प्रिंटिंगमुळे सर्व साहित्य, लिखाण देशभर पसरलं गेलं. तसेच ह्युमन एनलायटेनमेंट म्हणजेच मानवाच्या प्रबोधनाची सुरुवात झाली. ओल्ड इंग्लिश लिटरेचर पुन्हा वाचण्यास सुरुवात झाली. ते नव्याने समजून घेण्यावर भर दिला गेला. म्हणून 15th सेंचुरी हे ग्रीक, रोमन यांच्या आयडियाज, त्यांचा नव्याने अभ्यास तसेच विज्ञानाची सुरुवात या विचारांनी व्यापलेलं एक नवीन साहित्यिक युग मानलं जातं. आता या काळातलं साहित्य कोणतं होतं? यात 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत. इरॅस्मसचं प्रेज ऑफ फोली, ज्यात त्याने मूर्खपणाची स्तुती केली आहे आणि मूर्ख असण्यात आनंद आहे असं तो म्हणतो. तसेच थॉमस मूरचं युटोपिया, ज्यात त्याने पहिल्यांदा एका आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आहे. यानंतरचा पिरियड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इंग्लिश लिटरेचर मराठीमध्ये ऐकायला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.